Good morning, one and all. This video is about tone and meaning. या आधीच्या व्हिडिओमध्ये थोडं डिस्कशन झालं होतं टोनवर, की टोन हे काय आहेत. ॲक्च्युली हा फोनेटिक्सचा पार्ट आहे, पण तो स्पीकिंगशी रिलेटेड आहे, म्हणून मी थोडं इंट्रोड्यूस करणार आहे यामध्ये. जास्त आपल्याला यामध्ये आत्ता शिकता येणार नाही, त्यासाठी फोनेटिक्सचा काही भाग सुरुवातीला शिकावा लागतो आणि मग टोन लक्षात येतो. पण आपल्याला डे टू डे लाईफमध्ये डे टू डे इंग्लिश बोलण्यासाठी काय टोन आहेत आणि ते कसे यूज करायचे, एवढाच रिलेटेड व्हिडिओ मी या ठिकाणी केलेला आहे. आता इंग्लिश लँग्वेजमध्ये ना 3 टोन आहेत. टोन म्हणजे काय, बोलण्याचे जे प्रकार असतात किंवा आपलं जे आपण जे बोलतो तर त्याचे जे उंची असते किंवा त्याचा जो काय म्हणू आपण त्याला पिच असतो, म्हणजे चढता उतरता क्रम बोलण्याचा जो आहे, तर त्याला आपण टोन असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. फॉलिंग टोन, रायझिंग टोन, फॉलिंग रायझिंग टोन. तर आता फॉलिंग टोन काय आहे, तर फॉलिंग टोन कशासाठी वापरतात, स्टेटमेंटसाठी. फॉलिंग टोनमध्ये तिथे बोलणं संपतं किंवा स्टॉप केलं जातं. आता हे जे चिन्ह आहे, हे सिम्बॉल आहे, तर हे सिम्बॉल यूज केलं जातं फॉलिंग टोनसाठी. खालून वर असं सिम्बॉल, हे वरून खाली आहे, हे खालून वर आहे, हे वरून खाली. याच पद्धतीने काय असं का नाही केलं जातं, ती पद्धत नाही आहे. ही अशीच पद्धत आहे की समजा एखाद्या सेंटेन्सवर असा जर चिन्ह दिलेला असेल तर तो जो शब्द आहे त्या ठिकाणी आपल्याला फॉलिंग टोन वापरायचा आहे. म्हणजे तिथं आपलं संभाषण खाली आलं पाहिजे आणि इथे खालून वर गेलं पाहिजे. कुठं हे शब्दाच्या आधी वापरलं तर हे पण शब्दाच्या आधी वापरलं जातं, हे शब्दाच्या डोक्यावर, हे शब्दाच्या खाली वापरलं जातं. या पद्धतीने स्टेटमेंट्स आणि ऑर्डर याच्यासाठी हे वापरलं जातं. स्टेटमेंट म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहेत, ऑर्डर्स पण माहिती आहे, त्याच्यावर आपण आधी डिस्कस केलेलं आहे. स्टेटमेंट म्हणजे काय, तर फॅक्च्युअल सेंटेन्स, दिस इज अ फॅन, दॅट इज अ चेअर, दिस इज अ पेन, दॅट इज अ गर्ल वगैरे, किंवा आय एम अ टीचर, यू आर स्टुडंट, इन दिस वे. आणि ऑर्डर्स काय आहेत, तर जसं की सिट डाऊन, स्टँड अप, ओपन युअर बुक्स, क्लोज द विंडो, या पद्धतीने. रायझिंग टोनमध्ये क्वेश्चन, रिक्वेस्ट आणि क्वेश्चन विथ रिक्वेस्ट. यासाठी क्वेश्चन्स 2 प्रकारचे आहेत, WH आणि व्हर्बल, हे आपल्याला माहिती आहे. त्या दोन्हीसाठी आपण रायझिंग टोन वापरतो. रिक्वेस्टसाठी वापरतो, कारण रिक्वेस्ट म्हणजेच काय असते, क्वेश्चन विथ रिक्वेस्ट असते. रिक्वेस्ट करणे म्हणजे हे ऑर्डर नसतेच, म्हणजे जर त्यांची इच्छा असेल तर, असं त्याचा अर्थ असतो. म्हणून यासाठी आपल्याला रायझिंग टोन वापरायचा असतो. आणि फॉलिंग रायझिंग टोन काय आहे, तर हेजिटेशन असेल किंवा पॉसिबिलिटी आहे, नॉट कॉन्फिडंट, आपल्याला नक्की माहिती नाही आहे असं असेल तर आपण फॉलिंग रायझिंग टोन असं आपण वापरतो. आपण आता याला हे माहिती आहे आपल्याला, आपण मराठीमध्ये हे वापरतो, पण आपल्याला त्यालाच फॉलिंग रायझिंग टोन किंवा फॉलिंग टोन रायझिंग टोन म्हणतात हे माहिती नाही, म्हणून आपण या ठिकाणी थोडंसं त्याचं डिस्कशन करणार आहेत. फॉलिंग टोन, तर फॉलिंग टोन म्हणजे इथं आपल्याला याच्यावर जोर द्यायचा असतो, आघात द्यायचा असतो. आय एम अ टीचर, आय एम अ टीचर. तर आता आय एम अ टीचर असं नाही आहे म्हणलेलं, आय एम अ टीचर, वरून खाली येतो स्वर. आय एम अ टीचर, ही इज क्लेव्हर, आय डोंट लाईक टी, आय एक्सरसाइज डेली, वी आर इंडियन्स, कम हिअर, ओपन युअर बुक्स. या पद्धतीने फॉलिंग टोन म्हणजे इथं संभाषण संपलं, इथं सेंटेन्स संपलं, हे आपल्या लक्षात येतं. वरून खाली स्वर येतो, तर हे आहे स्टेटमेंट आणि ऑर्डर्स. त्याच पद्धतीने दुसरं आहे रायझिंग टोन. रायझिंग टोन म्हणजे खालून वर असा आवाज जातो आणि त्या ठिकाणी उत्तर अपेक्षित असतं किंवा परमिशन घेतली जाते या पद्धतीने, कारण हे क्वेश्चन्स आहेत. व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, कॅन यू कम विथ मी. इथं उत्तर अपेक्षित आहे, तू काय करत आहेस, तू माझ्यासोबत येशील का. मराठीत आपण हेच वापरतो आणि यासाठीच वापरतो. आर यू रेडी, तू तयार आहेस का. आर यू रेडी असं आपण म्हणत नाही, आर यू रेडी या पद्धतीने. गिव्ह मी युअर बुक प्लीज. आता मी इथं 2 म्हणलं आहे की क्वेश्चन विथ रिक्वेस्ट असं पण म्हणलेलं आहे. आता हे 2मध्ये आपण कंपॅरिझन करू. हे काय आहे, रिक्वेस्टचं वाक्य. गिव्ह मी युअर बुक प्लीज, याचाच अर्थ काय, कॅन यू गिव्ह मी युअर बुक. म्हणजे इथे रायझिंग टोन वापरला आहे. याचं मी असं नाही म्हणलेलं गिव्ह मी युअर बुक प्लीज, असं नाही, ऑर्डर नाही आहे दिलेली. तसं म्हणलं तर ती ऑर्डर होईल, पण मी इथं प्लीज म्हणजे रिक्वेस्ट करते. रिक्वेस्ट करत असताना आपण असंच म्हणतो, मला हे प्लीज, मला हे दे, प्लीज मला हे दे, असं आपण म्हणत नाही. ठीक आहे. कॅन यू गिव्ह मी युअर बुक याचा अर्थच हा आहे की क्वेश्चन विथ रिक्वेस्ट. क्वेश्चनच केलेला आहे पण ती रिक्वेस्ट पण आहे. त्यामुळं तू देशील का, जर तुझी इच्छा असेल तर, असं त्याचं काय म्हणू आपण इंटेंडेड मिनिंग आहे.
हिडन मिनिंग आहे, लपलेला अर्थ आहे त्याच्यामध्ये. तर यासाठी आपण रायझिंग टोन वापरतो, खालून वरवर जातो. आणि फॉलिंग रायझिंग टोन काय आहे, तर फॉलिंग रायझिंग टोनमध्ये ही may answer you, not confirm, I am not confirm, I am not confident about it, I don't know if it is it may happen or not, he may answer you. म्हणजे आपल्याला माहिती नाही बाबा काय, म्हणजे कोणताच टोन इथं आपण नक्की वापरत नाही. जर ही मे आन्सर यू असं म्हणलं तर काय होईल, नक्कीच कॉन्फिडंट आहे की तो नक्कीच तुला उत्तर देणार आहे. शी मे कॉन्टॅक्ट यू टुमारो असं जर मी म्हणलं तर याचा अर्थ काय होईल की ती तुला नक्कीच काय करणार आहे, उद्या कॉन्टॅक्ट करणार आहे. शी मे कॉन्टॅक्ट यू टुमारो, आय डोंट नो इफ शी मे ऑर शी मे नॉट, असा अर्थ या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. म्हणून आपण फॉलिंग आणि रायझिंग असे 2 टोन या ठिकाणी वापरले जातात. कधी कधी रायझिंग फॉलिंग टोनसुद्धा वापरला जातो अकॉर्डिंग टू मिनिंग. म्हणजे हे सगळं शेवटी कसं आहे, लँग्वेज मिंट फॉर कम्युनिकेशन आहे. आपल्या मनातला अर्थ पोचवण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. तर हे वेगवेगळे टोन आहेत आणि हे वेगवेगळे टोन वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय करतो, यूज करत असतो. ज्या ठिकाणी आपण जसे टोन यूज करतो तर तसाच अर्थ आपण समोरच्याला प्रतीत होत असतो आणि आपल्याला तो कळवायचा असतो. तर हे झालं टोनसाठी. तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे, स्ट्रेस काय आहे आणि एकूणच स्पोकन इंग्लिशचा अभ्यास आपण कसा करणार आहेत हे या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.